ठाणे लोकसभा मतदारसंघात या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जोरदार प्रचार सुरू आहे। अवघे शेवटचे काही तास उरलेले आहेत। वरुण सर देसाई सध्या आपल्यासोबत आहेत। जर आपण बघितलं तर शक्तीस्थळावर या ठिकाणी ते आलेले आहेत, वंदन देखील केलेलं आहे आणि एका अर्थाने शक्ती प्रदर्शन होतंय। आपण बघतोय ताकद पूर्णपणाला लावली आहे। ठाणे हे खूप महत्त्वपूर्ण असं मतदारसंघ आहे, शिवसेनेची ताकद आहे, मात्र शिंदेंनी देखील तेवढीच ताकद पणाला लावली आहे। ठाणे हा संपूर्ण जो मतदारसंघ आहे हा गेले खूप दिवसांमध्ये दशकांपासून हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, अगदी दिघे साहेबांच्या काळांपासून, आणि तेव्हापासून सातत्याने इकडे भगवा फडकत आलेला आहे। यावेळच्या लोकसभेमध्ये सुद्धा आम्हाला पूर्ण खात्री आहे की शिवसेनेचे निष्ठावंत वाघ राजन विचारे साहेब हे त्यांची हॅट्रिक पूर्ण करतील आणि अत्यंत उत्तम त्यांचा प्रचार झालेला आहे। अगदी 24-25 लाखाचा मतदारसंघ असला तरी शेवटच्या मतदारापर्यंत त्यांना पोहोचण्यात यश आलेलं आहे आणि अतिशय नियोजनबद्ध संपूर्ण त्यांनी प्रचार केलेला आहे। त्यामुळे आम्हाला खात्री आहे की लोक आम्हाला निवडून देतील। महायुतीचे उमेदवार आहेत मस्के, हे मुख्यमंत्र्यांचे अगदी निकटवर्तीय मानले जातात आणि त्यांच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री सातत्याने या ठिकाणी येत आहेत आणि प्रचार देखील करतायत। पूर्ण ताकद मुख्यमंत्र्यांनी स्वतः पणाला लावली आहे असं देखील दिसतंय। बघा, ठाणे म्हणजे शिवसेनेकरता आम्ही याला दिघे साहेबांचा ठाणे म्हणून जाणतो आणि दिघे साहेबांनी एक कानमंत्र दिला होता, ते म्हणजे गद्दारीला कधी माफी द्यायची नाही, आणि त्यामुळे ठाण्याचे मतदार सुद्धा गद्दारीला थारा देणार नाहीत ह्याची आम्हाला पूर्ण शाश्वती आहे, गॅरंटी आहे। आणि गद्दारांच्या बाजूनी मतदान करून कुठली चूक देखील करणार नाही ही देखील आम्हाला गॅरंटी आहे। खऱ्या शिवसेनेची खरी मशाल पेटणार हे आम्हाला माहिती आहे। सातत्याने तुमच्याकडून आरोप होत आहेत की इथं पैशाची ताकद लावली जाते, अनेक ठिकाणी हे सगळं सुरू आहे, परंतु विरोधकांकडून आज समोरच्यांकडून आरोप होत आहेत की हे सगळं त्यांना माहिती की आता उमेदवार आपण ही निवडणूक कुठेतरी गमवलेली आहे, पडताना दिसतोय आपला उमेदवार, आणि त्यामुळं अशा पद्धतीने खोटे आरोप केले जात आहेत। त्याच्यानंतर आरोप केले जात आहेत की हे गद्दार आहेत, पैसे नाही। बघा काय आहे की आज शेवटी कशा पद्धतीने ते पैशाची लूट करतायत ते मला वाटतं आम्हीच नाही तर सगळे मतदार देखील जाणतात। 90 लाखाचा जो काही अधिकृत खर्च करायचा असतो त्याच्या कमीत कमी एक 100 पट जास्त यांच्या सगळ्या उमेदवारांनी खर्च केलेला आहे। तुम्ही होर्डिंग्स म्हणा, पत्रकं म्हणा, त्यांचे प्रचार रथ म्हणा, त्यांचे काय कार्यकर्त्यांना रोजची जेवण खाणं म्हणा, जेवण खाण्याच्या नंतरची सोय म्हणा, पाकिटं म्हणा, सगळं पाहता शेकडो कोटीचा इकडे चुराडा झालेला आहे। हे प्रत्येक मतदाराला कळून चुकलेलं आहे। म्हणजे आम्ही काय आरोप करतो याच्यातला भाग नाही, लोकांना आता हे कळून चुकलेलं आहे आणि जनाधार त्यांच्या बाजूने नाही, लोकांची मनं त्यांच्या बाजूने नाही, म्हणून कुठेतरी मतं विकत घेण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न जरी असला तरी लोक अतिशय सुजाण आहेत, सुज्ञ आहेत, या कुठल्याही त्यांच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही। मी परत एकदा तुम्हाला अतिशय खात्रीपूर्वक सांगतो, 4 जूनला काउंटिंग सुरू होईल तेव्हा अगदी सुरुवातीच्या फेरीमध्येच तुम्हाला निकाल लक्षात येतील आणि राजन विचारे साहेब निवडून येतील। आपण बघतोय की विश्वास ते या ठिकाणी दर्शवत आहेत आणि प्रचार जोरदार सुरू आहे। शेवटचे काही तास आता प्रचारासाठी उरलेले आहेत आणि विश्वास दर्शवत आहेत की सुरुवातीपासूनच आम्ही लीडवर असू आणि 4 तारखेला आमचाच गुलाल या ठिकाणी उडणार। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।